एक मोठी बातमी येते। लोकसभा सचिवालयाने विरोधी पक्षनेते राहुल गांधींना नोटीस बजावली आहे। अमित शहांवरील वक्तव्याप्रकरणी 28 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचं या नोटीसीत म्हटलंय। भाजपने लोकसभा अध्यक्षांकडे या संदर्भात तक्रार दाखल केली होती। पेपरफुटीवर लोकसभेत चर्चेदरम्यान राहुल गांधींनी शहांविरोधात वक्तव्य केलं होतं। राहुल गांधींनी चर्चेदरम्यान इडियट आणि अंधभक्त असे शब्द वापरले होते। लोकसभा अध्यक्षांनी पटलावरून राहुल गांधींनी वापरलेले शब्द हटवलेत आणि यानंतर आता राहुल गांधींना नोटीसही बजावण्यात आली आहे। तर जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमार वरून राहुल गांधी अत्यंत आक्रमक झाले होते। या संपूर्ण अधिवेशनामध्ये राहुल गांधींसह विरोधी पक्षांनी जोरदार आंदोलन केलं होतं आणि अमित शहांवर टीका केलेली होती, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरूनच त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे।